Hello student, today we are going to discuss about the chemical properties of carboxylic acid, in which acidic property, litmus test, reaction with sodium bicarbonate, ester test, formation of acyl chloride, reaction with ammonia, formation of acid anhydride, decarboxylation reaction and reduction of carboxylic acid. We are going to see one by one. That is, first is acidic property of carboxylic acid. Carboxylic acid, it is represented by RC double bond OH, RCOH. Acid, according to Arrhenius theory, any species in aqueous medium gives H plus ion known as acid. ज्यावेळेस ह्या कार्बोक्सिलिक ॲसिडची रिॲक्शन आपण जर वॉटर सोबत केली, वॉटरमध्ये हे डिझॉल्व केलं तर काय तयार होतं, RCOO मायनस कार्बोक्सिलेट आयन प्लस H3O प्लस प्रोटोनियम आयन आणि कार्बोक्सिलेट आयन मिळतो. धिस कार्बोक्सिलेट आयन इट इज स्टॅबिलाइज बाय रेझोनन्स स्ट्रक्चर. रेझोनेटिंग स्ट्रक्चर आपण अशा प्रकारे दाखवतो, O मायनस डबल बॉन्ड O. अँड सिमिलर टू धिस रेझोनेटिंग हायब्रिड means negative charge, it is spread on both the oxygen atoms and it gives two similar resonating structure. आपल्याला दोन सेम रेझोनेटिंग स्ट्रक्चर दिसतंय, म्हणून हा जो कार्बोक्सिलेट आयन आहे हा कसा आहे, मोर स्टेबल, देअरफॉर इट इज ॲसिडिक इन नेचर. देन ॲसिडिक स्ट्रेंथ इन्क्रीजेस व्हेन एनी स्पीसीज इज अटॅच्ड टू आर ग्रुप. मग अशी कुठली स्पेसीज आहे का जेणेकरून ती त्यामध्ये असल्यानंतर ॲसिड स्ट्रेंथ इन्क्रीज होणार आहे. इट इज डिनोटेड बाय pKa व्हॅल्यू. ॲसिड स्ट्रेंथ, द मॅग्निट्यूड ऑफ ॲसिड स्ट्रेंथ इज डिनोटेड बाय pKa व्हॅल्यू. स्मॉलर द pKa व्हॅल्यू, स्मॉलर द pKa व्हॅल्यू, more is acidic strength, more is acid strength. मग आपल्याला काही एक्झाम्पल्स दिलेले. फॉर एक्झाम्पल ॲसिडिक ॲसिड CH3COOH, देन फ्लोरो ॲसिटिक ॲसिड CH2COOH, डायफ्लोरो ॲसिटिक ॲसिड CHCOOH and trifluoro acetic acid CCOH. Acid strength is decreases, it is less than monofluoro, less than difluoro, which is less than trifluoro. Means trifluoroacetic acid is a more acidic than acetic acid, less acidic. आणि याची pK व्हॅल्यू ही कशी असणार आहे, हायर असणार आहे, आणि इथं काय असणार आहे, लोअर व्हॅल्यू. तर असं का होतं, when electronegative species is attached to the carbon atom, it absorbs or it pulls the electron density towards itself. म्हणजे हा काय करणार, इलेक्ट्रॉन डेन्सिटी याच्याकडे ओढून घेणार. त्यामुळे इथं हा जो निगेटिव्ह चार्ज आहे हा म्हणजे इलेक्ट्रॉन डेन्सिटी इकडे आल्यामुळे हा काय होतो, मोर पॉझिटिव्ह होतो, मोर ॲसिडिक होतो. त्यामुळं ॲसिडिक स्ट्रेंथ इन्क्रीज होते. इफ इलेक्ट्रोनिगेटिव्ह स्पेसीज इन्क्रीजेस, स्ट्रेंथ ऑफ ॲसिड ऑल्सो इन्क्रीजेस. म्हणजे जितके इलेक्ट्रोनिगेटिव्ह स्पेसीज तिथं अटॅच असतील तेवढी त्याची ॲसिड स्ट्रेंथ ही वाढणार आहे. आपल्या पुस्तकात काही एक्झाम्पल्स दिलेले ॲसिड स्ट्रेंथसाठी. इथं व्हॅल्यू दिली आहे मोनोफ्लोरोसाठी 2.56. त्यानंतर क्लोरो
acetic acid CH2COOH, pKa value is 2.86. ब्रोमो असेल तर CH2COOH 2.90. आयोडीनसाठी CH2COOH इट इज 3.18. आता ह्या व्हॅल्यूवरून आपल्याला काय दिसतं, फ्लोरीन कसा आहे, मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह, त्यामुळं तो जास्त इलेक्ट्रॉन डेन्सिटी स्वतःकडे घेणार आणि त्या कम्पेअर आयोडीन लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, त्यामुळं pKa व्हॅल्यूसुद्धा कशी आहे, मोठी आहे. स्मॉलर दी pKa व्हॅल्यू लार्जर इज दी ॲसिड स्ट्रेंथ. Then when electron withdrawing group is attached to aromatic carboxylic acid, जर आपण ह्या तीनचं कंपेअर केलं, कार्बोक्सिलिक ॲसिड म्हणजे बेन्झॉइक ॲसिड, पॅरानायट्रोबेन्झॉइक ॲसिड आणि पॅरामिथिल बेन्झॉइक ॲसिड, तर ह्याची ॲसिड स्ट्रेंथ ही जास्त असणार. इट हॅविंग मोर ॲसिड स्ट्रेंथ दॅन बेन्झॉइक ॲसिड, इट इज मोर ॲसिड स्ट्रेंथ दॅन पॅरामिथिल बेन्झॉइक ॲसिड. तर pKa व्हॅल्यू दिली आहे 3.41, pKa इक्वल टू 3.41, इट इज इक्वल टू 4.2 अँड फॉर दॅट 4.4. म्हणजे इथं pKa व्हॅल्यू हायेस्ट आहे, हायेस्ट दी pKa व्हॅल्यू, लोवेस्ट दी ॲसिड स्ट्रेंथ. हा कसा आहे, इलेक्ट्रॉन विथड्रॉयल ग्रुप. जर इलेक्ट्रॉन विथड्रॉल ग्रुप असेल तर तो काय करतो, इलेक्ट्रॉन डेन्सिटी स्वतःकडे घेतो, त्यामुळे हा H+ स्वरूपात हा सहजासहजी दिला जातो, म्हणून याची ॲसिड स्ट्रेंथ जास्त. आणि हा इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असल्यामुळे इथं ॲसिड स्ट्रेंथ कमी असते. Then litmus test. When blue litmus, it is deep into the carboxylic acid solution, blue litmus turns red. Then reaction with NaHCO3, RCOOH plus NaHCO3, इट गिव्स ब्रिस्क इफरन्सेस. आपण प्रॅक्टिकल करतोय बेन्झॉइक ॲसिड, त्यामध्ये सोडियम बायकार्बोनेटचं सोल्युशन जर आपण टाकलं तर आपल्याला ब्रिस्क इफरन्सेस दिसतात, असे कंटिन्युअस चाललेले बुडबुडे दिसतात, त्याला आपण ब्रिस्क इफरन्सेस असं म्हणतो. ते ब्रिस्क इफरन्सेस कशाचे असतात, तर त्यातून CO2 गॅस बाहेर पडत असतो. मग रिॲक्शन कशी होते, RCOO, सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड प्लस CO2 प्लस H2O प्लस CO2 प्लस H2O, म्हणजे यातला एक ऑक्सिजन, म्हणजे हे CO2 शिल्लक राहिले, हे दोन हायड्रोजन आणि एक ऑक्सिजन मिळून H2O बाहेर पडला. आणि पुन्हा याची HCl सोबत रिॲक्शन केली तर हा होईल RCOOH प्लस NaCl. कार्बोक्सिलिक ॲसिड टेस्ट विथ सोडियम बायकार्बोनेट. देन ईस्टर टेस्ट, ह्या लॅबोरेटरी टेस्ट आहे. ईस्टर, आता ईस्टर टेस्टसाठी आपण जर कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये अल्कोहोल टाकलं, अल्कोहोलचे काही ड्रॉप्स टाकले आणि त्यामध्ये 2 ड्रॉप्स हे सल्फ्युरिक ॲसिडचे जर टाकले तर आपल्याला त्या मिक्सरला, रिॲक्शन मिक्सरला स्वीट स्मेल येतो ड्यू टू फॉर्मेशन ऑफ ईस्टर, RCOO R- प्लस H2O. ईस्टरिफिकेशन रिॲक्शन. असे कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये अल्कोहोल टाकून थोडं ॲसिडिक मिडियमला रिॲक्शन घडवून आणली तर तयार होणाऱ्या रिॲक्शन मिक्सरला प्लीझंट स्मेल येतो. दॅट प्लीझंट स्मेल ड्यू टू फॉर्मेशन ऑफ ईस्टर. इट इंडिकेट्स कंपाऊंड कंटेन्स कार्बोक्सिलिक ॲसिड फंक्शन ग्रुप. देन फॉर्मेशन ऑफ असाइल क्लोराइड.
formation of acyl chloride. Acyl chloride, that is RC double bond OCl, and that formation of acyl chloride is carried out by treating carboxylic acid with PCl3 or PCl5 or SOCl2, known as thionyl chloride. That is reaction of carboxylic acid with phosphorus trichloride, phosphorus pentachloride or thionyl chloride. General reaction RC double bond OH plus PCl3 and PCl3 preparation by using Cl2 plus red phosphorus heating gives RC double bond OCl, acyl chloride plus H3PO3, H3PO3. To balance reaction, इथं काय वापरलं आपण, हा H3PO3, हो की नाही, ऑक्सिजन आपण 3 वापरले, हायड्रोजन 3 वापरले, देअरफॉर थ्राइस ऑफ RC डबल बॉन्ड OH प्लस PCl3 गिव्स थ्राइस ऑफ RC डबल बॉन्ड OCl. कारण इथं 3 क्लोरीन आहे, इथंही 3 क्लोरीन केले, हे 3 क्लोरीन झाल्यामुळे आपल्याला इथं थ्राइस ऑफ RC डबल बॉन्ड O करावं लागलं. हे थ्राइस झाल्यामुळे इथे थ्राइस केलं, त्यामुळे हायड्रोजन ऑक्सिजन सुद्धा थ्राइस झाले. आता आपण इथं एक्झाम्पल घेतलं, दॅट इज CH3C डबल बॉन्ड OH ॲसिटिक ॲसिड प्लस PCl3, बॅलन्स रिॲक्शन लिहू आपण डायरेक्ट, Cl2 प्लस रेड फॉस्फरस गिव्स थ्राइस ऑफ CH3C डबल बॉन्ड OCl प्लस H3PO3. इथं R ग्रुप आपण चेंज केला तर आपल्याला वेगवेगळे इथं एक्झाम्पल्स लिहायला येतील. त्यानंतर रिॲक्शन विथ PCl5, CH3C डबल बॉन्ड OH, आधी अगोदर जनरल रिॲक्शन लिहू आपण, RC डबल बॉन्ड OH, देन PCl5, Cl2 plus red phosphorus gives RC double bond O Cl, but byproduct is different, POCl3 plus SCl. याचा बायप्रोडक्ट अशा प्रकारे. आता रिॲक्शन कशी बॅलन्स करणार, हे 5 क्लोरीन, 3, 4 आणि 5, आणि हा RCO कार्बोक्सिलिक ॲसिड RCOOH. म्हणजे इथं एकच मॉलिक्यूल PCl5चा वापरला जातो आणि एकच मॉलिक्यूल असाइल क्लोराईडचा मिळतो. फॉर एक्झाम्पल CH3, आता इथं आपण C2H5 घेऊ, थोडंसं एक्झाम्पल बदलून घेऊ, C डबल बॉन्ड OH प्रोपॅनॉइक ॲसिड प्लस PCl5 gives C2H5 C double bond OCl plus POCl3 plus SCl, acid chloride. Then reaction with SOCl2, general reaction RC double bond OH plus SOCl2, thionyl chloride. This reaction is carried out in presence of pyridine, because byproduct form is SCl and that SCl is neutralized by pyridine. Therefore reaction is carried out pyridine at lower temperature and it is reflux, because the byproduct are gases, gives RC double bond OCl plus SO2 plus SCl. हा क्लोरीन, इथं 2 क्लोरीन आहे, त्यापैकी इथं एक यूज केला आपण, इथं SCl मध्ये यूज केला एक, आणि सल्फर आणि एक ऑक्सिजन आणि यातला एक ऑक्सिजन हायड्रोजन क्लोरीन सोबत गेला. मग RC डबल बॉन्ड OCl SO2 प्लस SCl. CH3 C डबल बॉन्ड OH प्लस SOCl2, सेम कंडिशन, gives CH3 C double bond OCl, acetyl
chloride plus SO2 plus HCl. This is commercial method for preparation of acyl chloride because both the byproduct are volatile gases and it is easily separated from main product. Then reaction with ammonia, it forms an amide, RC double bond O, OH, heating with ammonia gives RC double bond O, ONH4 minus plus. It gives ammonium carboxylate. When ammonium carboxylate RC double bond O, OH, when reacted with soda lime means NaOH, mixture of calcium oxide and sodium hydroxide known as soda lime. This is byproduct and gives RH. RH means alkane plus खाली काय शिल्लक राहील HCOO Na, HC double bond O Na plus H2O. इथं सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड वापरले. Sodium salt of carboxylic acid reacted with soda lime. It gives RH means alkane as a product. Alkane and byproduct is Na2CO3. म्हणजे हे दोन सोडियम, हा एक कार्बन, 1 2 3 ऑक्सिजन, Na2CO3 as a byproduct. For example, CH3 C double bond O Na plus NaOH in presence of calcium oxide gives CH3H means CH4 plus Na2CO3. जे अल्केन प्रिपरेशनसाठी ही रिॲक्शन वापरली जाते. सोडियम कार्बोक्सिलेट फ्रॉम सोडियम कार्बोक्सिलेट इज रिॲक्टेड विथ सोडा लाईम गिव्स अल्केन प्लस Na2CO3. तर जर इथं आपण C2H5 घेतलं, C2H5 C डबल बॉन्ड ONA, सोडियम प्रोपॅनोएट प्लस NaOH इन प्रेझेन्स ऑफ CaO, हीटिंग काय होईल, हा C2H5 आणि यातला H म्हणजे C2H6, इट गिव्स इथेन ॲज अ प्रोडक्ट plus Na2CO3. Decarboxylation reaction. And last reaction is a reduction of carboxylic acid. Carboxylic acid is reduced by using lithium aluminum hydride, RC double bond O, OH, lithium aluminum hydride, which reduces C double bond O group into CH2 group, gives RCH2OH. It gives alcohol as a product, means carboxylic acid is directly converted into primary alcohol. C double bond OH, lithium aluminum hydride
gives benzyl alcohol as a product, CH2OH. And acetic acid, that is CH3 C double bond OH, lithium aluminium hydride gives CH3 CH2OH, means ethanoic acid gives ethyl alcohol as a product. And here end of the chapter, that is aldehydes, ketones and carboxylic acid.